नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महिला आणि बाल विकास विभाग भरती यांची एक महत्त्वाची अपडेट आलेली, ती म्हणजे आता कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे। त्याची तारीख जाहीर झालेली आहे। त्यासोबत तुम्हाला कोणती कागदपत्र घेऊन जायची त्याची पण यादी त्यांनी दिलेली। या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि जे उमेदवार टीसीएस आयबीपीएस नुसार तयारी करणार असतील तर त्यांच्यासाठी आपण सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केली, जी तुम्हाला आगामी तलाठी, मनपा, नगर परिषद अशा सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त अशी असणार आहे। 6 सप्टेंबरच्या आधी जर तुम्ही या बॅचला जॉइन करणार असाल तर तुम्हाला थेट 20% सूट मिळू शकते। त्याच्यासाठी तुम्हाला बाप्पा हा कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे। बघूया काय आहे अपडेट। बघा, महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांच्याकडून नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितले की नुकताच जे काही निकाल लागलेला आहे आणि जे काही वेटिंग लिस्ट मध्ये आहेत असे उमेदवार, जसं की संरक्षण अधिकारी गट ब, संरक्षण अधिकारी कनिष्ठ, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ काळजीवाहक, वरिष्ठ लिपिक काळजीवाहक, तर या पदांसाठीच जे कोणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये असतील अशा उमेदवारांचे कागदपत्र आणि ज्या पदांसाठी शारीरिक पात्रता असेल पडताळणी, तर त्यांच्यासाठी वेळापत्रक त्यांनी इथं जे आहे तर ते आपल्याला जाहीर केलेलं दिसतं। बघूया काय काय वेळापत्रक आहे। सगळ्यात आधी पहिलं बघूया, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क याच्यासाठी जे कोणी उमेदवार पात्र असतील किंवा वेटिंग लिस्ट मध्ये जी लिस्ट लागलेली आहे त्यांनी 16/9/2025 ला सकाळी 10:30 वाजता जायचं आहे। कुठं ते मी तुम्हाला स्थळ सांगतो। कनिष्ठ काळजीवाहक गट ड, संरक्षण अधिकारी गट ब, वरिष्ठ काळजीवाहक गट ड आणि वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक, वरचे हे जे पद आहेत 3 पद, त्यांना 17 ला जायचंय 10:30 वाजता आणि वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक यांना जायचंय 18 तारखेला 10:30 वाजता सकाळी ऑफिसला। कोणाच्या? पुणे येथील ऑफिसला। पुणेच आहे आय थिंक, बरोबर आहे, पुण्याच्याच ऑफिसला बोलवले। बघा, महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य समाज कल्याण आयुक्तालय, आवर्तीन, चर्च रोड, आगरकर नगर, तर पुणे। प्रवासाचे अंतर ठिकाण पुणे रेल्वे स्टेशन, अंदाजे 800 मीटर आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून आहे। तर हे या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर ते इथं जायचं आहे। बघा, परीक्षा परिवीक्षक अधिकारी गट क तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कनिष्ठ लिपिक कनिष्ठ सहाय्यक गट क या पदाकरता शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी 21/8/2025 ते 23/8/2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती। सदर कागदपत्र पडताळणी करिता जे उमेदवार अनुपस्थित होते अशा उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार पडताळणी अंतिम संधी देण्यात येत आहे आणि 21/8/2025 ते 23/8/2025 या कालावधीत जे अनुपस्थित होते तर त्यांना 18/9/2025 रोजी पुन्हा बोलवलं जाणार आहे। काही कारणास्तव जर तुम्ही अनुपस्थित असाल तर तुम्ही तिथे जाऊ शकता। ते म्हणजे हे आहे, कागदपत्र पडताळणी ठिकाणी उमेदवारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही आणि फक्त व्हेरिफिकेशनला गेले म्हणून तुमची निवड झाली असं होत नाही, ते त्यांनी तिथं स्पष्ट सांगितलेले। बघा, सर्व कागदपत्रांची पडताळणी तुम्हाला इथं करायची, सर्व मूळ कागदपत्र घेऊन जायचे आणि तुमचे जे काय असतील 2-2 सेट घेऊन जा, फोटो तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहेत। बघा, पुढं त्यांनी जे आहेत कागदपत्र पडताळणीची यादी दिलेली, एक साक्षांकित प्रत मागितली, पण आपण 2 घेऊन जाऊ। ठीक आहे, चला। पहिला आहे तुमचं एक ओळखपत्र लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्डवर काही गोष्टी चेक करून घ्या, जसं की तुमचं नाव असेल, फोटो खूप जुना असेल तो पहिले बघून घ्या। त्याच्यानंतर काहींची डेट ऑफ बर्थ तिथं चुकीची असते तर ते मात्र तुम्ही तिथं विशेष खबरदारी घ्या। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आहे आणि 3/11/2024 रोजी वयाची आणि जन्म दिनांकाची खात्री करण्यासाठी सादर केलेला जो काही पुरावा असेल तो तुम्हाला तिथे द्यायचा आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र, आता तुम्ही म्हणा हे काय प्रमाणपत्र कुठून आणायचं, हे इंटरनेटवर असतं मित्रांनो, तिथून डाउनलोड करून घ्यायचं। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आता हे असलंच पाहिजे असं नाही, नोकरी लागल्यावर 6 महिन्यात दिलं तरी चालतं। 2024-25 या वित्तीय वर्षात उन्नत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, म्हणजे हेच ईडब्ल्यूएच चं लागेल आणि अशाच पद्धतीने एनसीएल चं लागेल, म्हणजे 24-25 या आर्थिक वर्षात वैध असणार पाहिजे। काही मुलं आत्ताचं दाखवतील, आत्ताचं चालणार नाही, त्याच्या आधीचं दाखवतील ते पण चालणार नाही, काहींचं 3 वर्षाचं आहे आणि 3 वर्ष याच्यामध्ये येत असेल तरी चालणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं असेल 2023-24 चं 24-25 आणि
25-26 असं जर असेल तर याच्यामध्ये हे 24-25 येतच आहे, तर त्याचं हे प्रमाणपत्र वैधच असणार आहे. आलं लक्षात तुम्हाला, ते काही इश्यू नाही येणार तो. पण एनसीएल हे फार महत्वाची गोष्ट असते बरं का. मी खूप ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मी स्वतः गेलोय, माझा देखील अनुभव आहे. एनसीएल खूप व्यवस्थित पद्धतीने चेक करतात, वर्ष ते चेक करतात. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदाच्या शैक्षणिक अर्हतेची कागदपत्र म्हणजेच काय की तुमचं 10वीचं असेल, 10वीचं मार्कशीट प्रमाणपत्र, 12वीचं मार्कशीट प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जी काही पदवी असेल, काहींनी डिप्लोमा प्लस पदवी केली असेल तर त्यांनी डिप्लोमाचे घेऊन जाणे, आणि पदवीचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट लागतं बरं का. म्हणजे मी आता नुकतंच एक व्हेरिफिकेशनला गेलो होतो, त्याच्यामध्ये माझ्याकडे सगळं होतं, फक्त कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट नव्हतं. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी तिथं नोंद पण करून घेतली की कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट नाही, तर ते कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट हे लागतं मित्रांनो, हे काढून ठेवा. समांतर आरक्षणासंबंधी महिलांना तर काही लागत नाही. खेळाडू असतील, माजी सैनिक असतील, अंशकालीन असतील, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, यांनी मात्र त्यांच्यासाठी प्रमाणपत्र ठेवायचे आहे. त्यासोबतच जे दिव्यांग प्रमाणपत्र असतील त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र, जे अनाथ असतील त्यांनी अनाथ, ज्यांच्याकडे MSCIT झाले त्यांनी नक्कीच ते प्रमाणपत्र सांगा. त्यासोबतच ज्यांचं काही टायपिंग वगैरे मागितलं असेल त्यांनी टायपिंगची देणे, शासकीय सेवेचा अनुभव असल्यास लावायचं, नावात बदल असेल तर गॅजेट लागणार आहे किंवा विवाह प्रमाणपत्र चालून जाणार आहे, आणि जाहिरातीमध्ये जे काही तुम्ही इतर काही कागदपत्र जोडली होती तर ती सर्व कागदपत्र तुम्हाला तिथं लागणार आहेत, आणि हे महत्वाचं असणार आहे. बघा मित्रांनो, बघा तुम्ही आतापर्यंत खूप एक्झाम देतात, पास होतात, पण शेवटच्या क्षणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित पद्धतीने व्हावे हीच आपण तुमच्याकडून आशा करूया. व्यवस्थित पद्धतीने डॉक्युमेंट घेऊन जा, कोणीतरी मित्र वगैरे जवळ राहू द्या, कारण की कुठल्याही क्षणीला कोणते डॉक्युमेंट जे आहे तर ते लागत असतात. तर या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. बघा मित्रांनो, लवकरच जे आहे तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही जसं सिलेक्ट झाले तसं तुमचा मित्र असेल, कोणी भाऊ असेल, बहीण असेल, तेही सिलेक्ट व्हावे. तलाठीची एक चांगली जाहिरात येणार आहे, आणि याच्यासाठी जर ती तयारी करत असेल तर आपले बॅच तर आहेत, पण त्यासोबतच सर्वात आधी त्यांनी या पुस्तकातून जे आहेत तर ते सर्व प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे त्याला त्याची तयारी कुठपर्यंत झाली, तिची तयारी कुठपर्यंत झाली हे तुम्हाला कळणार आहे. म्हणून हे पुस्तक सर्व पालक असतील, कोणी विद्यार्थी मित्र असतील, मी त्यांना सर्वांना आवर्जून सांगतो, हे पुस्तक तुम्ही लवकरच तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून घ्या. याच्यामध्ये आपण सर्व 57 प्रश्नपत्रिका, त्यांचं डिटेल विश्लेषण दिलेलं आहे, आणि विषयानुसार सर्व वर्गीकरण केलेलं आहे. एकदा जर तुम्ही या 57 प्रश्नपत्रिका सोडवल्या ना, TCSचा पॅटर्न तुम्ही डायरेक्ट क्रॅक करून टाकणार, तुम्हाला सरळ सेवा काहीच अवघड वाटणार नाही. म्हणून आजच तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून हे पुस्तक जे आहे तर ते तुम्हाला इथं ऑर्डर करायचे. भेटूया मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.